श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुढीपाडवा 2026. आता गुढीपाडवा नेमका कधी आहे, त्याची तिथी काय आहे, तारीख काय आहे आणि गुढी उभारण्यापासून ते उतरवण्यापर्यंतचे शुभमुहूर्त काय आहे. यंदा हा सण 19 मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवात ही मानली जाते. त्यामुळे गुढीपाडवा हा सण कशाप्रकारे साजरा करावयाचा आहे, तर महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. त्यासह घराबाहेर रांगोळी काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 शुभमुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याची तिथी आणि तारीख, तर यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 पहाटे 4:50 असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीपासून 19 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. 19 मार्च रोजी सकाळी 6 वाजून गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 ते सकाळी 8:14 आहे. अभिजात मुहूर्त दुपारी 12:04 ते दुपारी 12:53 असेल. आता गुढीपाडव्याचा लाभ मुहूर्त काय आहे, तर दुपारी 12:46 ते दुपारी 2:17 आहे. अमृत मुहूर्त दुपारी 2:17 ते दुपारी 3:49 आहे. आता आपण गुढी उभारली आहे आणि या संध्याकाळी आपल्याला ती गुढी उतरवायची आहे. तर गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त हा 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 आहे. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी संपूर्ण दिवसात तुम्ही कधीही पूजा करू शकता. चैत्र पाडव्याच्या दिवशी आपण हा सण फार उत्साहाने साजरा करतो. या दिवसापासूनच मराठी नववर्षास प्रारंभ होतो. हा दिवस वर्षातील 4 मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास प्रारंभ करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्रास प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्रापासून ते श्रीराम नवमीपर्यंत सर्वांनी श्रीरामरक्षाचं पठण करावं. ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तसेच आपल्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी देखील खूप महत्त्वाचं आहे. म्हणून गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत श्रीरामरक्षा पठण करावे, त्याचे पाठ करावेत. तसेच दुर्गा सप्तशतीचे 14-11 पारायणे महिलांनी नक्की करावे. चैत्र नवरात्रीपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील कोणत्याही कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची म्हणजेच दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे. आता गुढीपाडवा हा सण उत्साहाचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे खूप आनंदात हा सण साजरा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.